तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या 50 घडामोडी। बरं, फडणवीस सरकार आता मराठ्यांना आंदोलन केल्यानंतर आरक्षण कधी देणार हा प्रश्न अजूनही विचारला जातोय। पण ज्या अहवालावरती निर्णय अडकून पडलेला आहे तोच अहवाल आता 3 महिन्यांनंतर मिळणार आहे आणि 3 महिन्यांचा जर आपण विचार केला तर यावर्षी तरी आरक्षण मिळणं कठीण आहे। मराठा आरक्षणासाठी रूपरेषा ठरली। तीन महिन्यांमध्ये मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येणार। मराठा आरक्षणासाठी प्लॅन तयार। आयोगाने रिपोर्ट दिल्यावर जी वैधानिक कारवाई आम्हाला करावी लागते त्याकरता विशेष अधिवेशन आम्ही बोलू लगेच 1 महिन्याच्या आत, जेवढ्या लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत जेवढ्या लवकर बोलवता येईल आणि विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलू आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये ठराव कायदा जे काय आयोग सांगेल तो तात्काळ करून समाजाला त्या ठिकाणी आरक्षण हे दिलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल महिन्याभरात येईल असं म्हटलं असलं तरी तसं नाहीये। अतिरिक्त मनुष्यबळाची मागासवर्ग आयोगानं मागणी केली असून 3 महिन्यांमध्ये अहवाल येण्याची शक्यता आहे। 4 ऑगस्टला मागासवर्गीय आयोगाची बैठक आहे। 7 ऑगस्टला सरकार हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे। आयोगानं जनसुनावणी पूर्ण केली आहे। आकडेवारीचं एकत्रीकरण आणि विश्लेषण करून आयोगाला अहवाल तयार करायचा आहे आणि घाई गडबडीत अहवाल तयार केला तर त्यात चुका राहण्याची शक्यता आहे। त्यातच अहवालासाठी 3 महिने ग्राह्य धरले तरी अहवाल ऑक्टोबर महिन्यात येणार आणि ऑक्टोबरमध्ये अहवाल आल्यानंतर नोव्हेंबरमध्ये विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे। आम्ही देखील राज्य मागासवर्ग आयोगाला ही विनंती केली की आयोगानं लवकरात लवकर आपला अहवाल दिला पाहिजे। त्यांनी देखील त्याचं गांभीर्य समजून घेतलं आणि हा अहवाल आल्यानंतर आपल्याला विधानसभेचं अधिवेशन बोलवून आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो निश्चितपणे निकाली काढता येईल। हा प्रश्न जलद गतीने मी तर म्हणेन की याला किती विलंब जो होत आहे शासन जबाबदार आहे। कारण डिसेंबर 17 मध्ये कामकाज सुरू झालं, आज जवळपास 8-9 महिने या गोष्टीला होऊन गेले। अशा परिस्थितीमध्ये शासनाच्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आयोगाचा अहवाल 3 महिने लागणार, किमान 3 महिने, तर मग अंतिम निर्णय व्हायला किती वेळ लागेल शासनाचा। सरकारच्या प्रतिनिधींबरोबर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली। आयोगाच्या अध्यक्षांवर अहवाल लवकरात लवकर देण्यासाठी दबाव टाकणं चुकीचं आहे, कारण मराठा समाज हा मागासलेपण असल्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यासाठी आयोगाला जास्तीत जास्त बाबींचा विचार करावा लागणार आहे। मिळालेलं कोर्टात टिकणं गरजेचं आहे। आघाडी सरकारनं दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाहीये, त्यामुळे मागील चुका टाळण्याचा प्रयत्न सरकार करतेय आणि आरक्षणाच्या निर्णयासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचीच प्रतीक्षा आहे। मागासवर्गीय आयोगाने प्रत्येक त्या कास्टचा किंवा त्या समूहाचा पूर्णपणे डेटा हा कलेक्ट करून त्याचे ट्रेड्स, त्यांचा वार्षिक इन्कम, सर्व ह्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांची लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून गव्हर्नमेंटकडे तो रिपोर्ट दाखल करायचा असतो आणि त्या रिपोर्टच्या आधारे इथे आपल्या दोन्ही सभागृहांमध्ये तसा कायदा करून तसा कायदा पास व्हायला पाहिजे। त्याच्यावर ऍसेंट झाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं। जर समजा आता मी यापूर्वीच सांगितलं की आपला जो काही कॅप आहे तो 51% आहे, परंतु जर समजा याच गव्हर्नमेंटला जर समजा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते तामिळनाडूच्या धर्तीवर देऊ शकतील। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षणाबद्दल किती आश्वासनं देत असले तरी मराठा समाज सरकारला वेळ द्यायला तयार नाहीये। आयोगाविना आरक्षण द्यावं तर तसं दिलेलं आरक्षण हे टिकणार नाही, कारण गुजर, जाट, इतर जे 7 राज्यांमध्ये जे आरक्षण आंदोलनाचं झालं त्यामध्ये घाईच्या मुद्द्यांवर जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकलेलं नाही, ही भावना सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे। आरक्षणाची धग ही कायम राहणार, त्याचं आंदोलन चालू राहणार। लोक ठिय्या आंदोलन करतायत, परंतु आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, तेही तितकंच सत्य आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा परिपूर्ण त्रुटीविरहित यावा ही आमची या निमित्ताने अपेक्षा आहे। फडणवीस सरकार समोर आता मोठं आव्हान उभं ठाकलंय की आंदोलन शांत कसं करणार, कारण मराठा आरक्षणाचा निर्णय आणि सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा सकल मराठा क्रांती मोर्चानं घेतला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आणि एकच मागणी आहे, ती म्हणजे आरक्षणाची. मराठा समाज सरकारला कुठलाही अवधी देण्याच्या मूडमध्ये नाहीये. महाराष्ट्र हिंसक आंदोलनानं ढवळून निघतोय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांना आणखी चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्लॅन तयार झालाय. आणि या प्लॅनचाही एकच उद्देश आहे, तो म्हणजे आरक्षण. पाहूया TV 9चा हा खास रिपोर्ट. दिवस उजाडताच घोषणाबाजी आणि जाळपोळ. आज एका शहरात तर उद्या दुसऱ्या शहरात हिंसक आंदोलन. मागणी एकच आहे, मराठा समाजाला आरक्षण. फडणवीस सरकार मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहत आहे. अहवाल आल्यावरच आरक्षण शक्य असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. पण आता फक्त मुद्दा मराठा समाजाचा उरलेला नाहीये, यात आणखी भर पडली आहे. मित्र पक्षानं भाजपवर कसे तीक्ष्ण बाण सोडलेत तेही पहा. मराठा आरक्षणाचा निर्णय झाला की धनगर, महादेव कोळी वगैरे समाज रस्त्यावर उतरतील आणि नवा सामाजिक बखेडा उभा राहील. त्यामुळे आरक्षणाबाबत ज्या ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांचा एकत्रित विचार करून त्याबाबत एकमतानं निर्णय घेणं हाच योग्य मार्ग आहे. आज मराठा समाज, उद्या धनगर, परवा कोळी असे समाज एका पाठोपाठ एक रस्त्यावर उतरले तर महाराष्ट्राचे बनाना रिपब्लिक व्हायला वेळ लागणार नाही. मग मराठा समाज आहे, माझा धनगर समाज आहे, बंजारी आहे, त्याच्यानंतर महादेव कोळी आहेत, गोवारी आहेत, जंगम आहेत. सगळ्याच मुस्लिम समाजाचे सुद्धा जर राष्ट्र मागण्या असतील तर सगळ्याच मागण्या एकत्र करून एकदाच त्याची शिफारस एकमताने मंजूर करून ती संसदेकडे मान्यतेसाठी पाठवणं हे गरजेचं आहे. अजून मराठा समाजाचा प्रश्न निकाली निघालेला नाहीये. तोच आता धनगर आणि मुस्लिम समाजानंही मैदानामध्ये उतरण्याची घोषणा केली आहे. त्यांची मागणी एकच आहे, आरक्षण. आंदोलन हे धनगर समाजाचं आंदोलन एकदा पेटलं की ते पुन्हा विझवण्याची क्षमता माझ्यामध्ये या सरकारमध्ये असली मला माहित नाही. कारण भोळा बाबडा धनगर समाज आहे आणि त्यामुळे एकदा आंदोलन करत नाही आणि एकदा सुरू केलं, एकदा पेटला की तो विझत सुद्धा नाही. आणि म्हणून या सरकारला मी इशारा देतो, हे आंदोलन पेटण्याच्या आधी तुम्ही निर्णय करा, आमची हक्काची सवलत आम्हाला द्या, हीच आमची मागणी. तो हम हमारी मांग कलेक्टर के मार्फत सरकार को भेज देंगे. अगर 8 तारीख तक उन्होंने डिसीजन नहीं लेते हैं तो हम 10 तारीख से फिर बेमुद्दत उपोषण के लिए विभागीय आयुक्त कार्यालय के लिए हम बैठ के एक प्रोग्राम बना रहे हैं. इसकी आपको इत्तला कर देंगे और समय पड़ने पर फिर रास्ता रोक और समय पड़ने पर जो चीज़ें हैं वो हम अपने न्याय के लिए हम सरकार के दरबार के अंदर डालेंगे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची पुरती दमछाक झाली आहे आणि त्यातच मराठा समाजाबरोबरच धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याची मागणी करून राष्ट्रवादीनेही गरम लोखंडावर हातोडा मारलाय. धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची भावना तीव्र आहे. लिंगायत आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा लिंगायत अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भावना तीव्र आहे. आणि मुस्लिम आरक्षण जे आघाडी सरकारने त्या ठिकाणी 5% दिलं होतं, ज्याला न्यायालयाने ग्राह्य धरलं, ते आरक्षण सुद्धा या सरकारने दिलं पाहिजे. ह्या भूमिका घेऊन आम्ही राज्यपालांकडे निवेदन देण्यासाठी जाणार आहोत. आरक्षण या 4 अक्षरांच्या शब्दानं फडणवीस सरकारसमोर मोठं संकट निर्माण झालंय. एकीकडे कायद्याची सीमारेषा आहे तर दुसरीकडे समाजाचा रोष रस्त्यावर पेटतोय. त्यामुळे महाराष्ट्र आता आरक्षण युद्धाच्या दिशेनं तर नाही ना, हा सवाल आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, TV 9 मराठी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये अक्षरशः वणवा पेटलेला आहे. राज्यभरामध्ये आरक्षणाची मागणी करत आंदोलनं हिंसक होत आहेत. आजही राज्यामध्ये जागोजागी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आणि त्याच वेळी आरक्षणासाठी आत्महत्यांचं सत्रही सुरूच आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी नांदेडमध्ये हिंसक आंदोलनं करण्यात आली. नरसी मुखेड रस्त्यावरती आलूवाड गावाजवळ संतप्त आंदोलकांनी एसटी बस पेटवली. तर आणि एका आंदोलनात उमरी तालुक्यात हंगीरंगा गावाजवळ आंदोलकांनी एसटी बसवर तुंबळ दगडफेक केली. आंदोलकांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरवत बसची तोडफोड केली. मराठा आरक्षण आंदोलनाची धग मंगळवारीही वाशिममध्ये कायम असल्याचं दिसलं. मराठा आंदोलकांनी मुंबई नागपूर महामार्गावरती
कुकसा फाट्यावरती टायर जाळत चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनामुळे मुंबई नागपूर महामार्गावरची वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. रिसोड तालुक्यातील कुकसा, पिंपरी, आंचळ, जागेश्वरी, नेतनसा, तपोवन, केनवड, कळमगाव या गावातील मराठा आंदोलकांनी एकत्र येत हे चक्काजाम आंदोलन केलं. मराठा आरक्षणाची मागणी करत धुळ्यातही आक्रमक आंदोलन करण्यात आलं. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघ असलेल्या शिंदखेड्याच्या दोंडाईचामध्ये मराठा कार्यकर्त्यांनी सरकारची प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. मराठा समाजाला आरक्षण देण्यास अपयशी ठरलेल्या सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. येत्या 2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री दोंडाईचा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी येत आहेत. पण मराठा समाजाचं आंदोलन असंच सुरू राहिलं तर इतर दौऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा हा दौराही रद्द होतो की काय अशीच चर्चा आता सुरू झाली आहे. सोलापुरामध्ये संतप्त मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक प्रतिकृती बनवून तिरडी यात्रा काढली. माढा शहरात मराठा महिलांनी हा मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाची मागणी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लातूर जिल्ह्यामधील औसात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी तहसील कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांची संख्या जास्त असल्यानं पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. औरंगाबादमध्ये सातत्यानं मराठा आरक्षण आंदोलनं सुरूच आहेत. मंगळवारी मराठा आंदोलकांनी मन्याड तलावावरती आंदोलन करत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तलावाकडे निघालेल्या आक्रमक तरुणांना पोलिसांनी रोखलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. मराठा आरक्षण, बेरोजगारी आणि बँकेचं कर्ज यामुळे पुन्हा एका तरुणानं आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातल्या विडा गावात अभिजित देशमुख नावाच्या तरुणानं घराजवळच्या झाडाला गळफास लावून घेतला. त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण, बँकेचं कर्ज आणि बेरोजगारी या बाबींचा उल्लेख आहे. 35 वर्षीय अभिजित देशमुखनं विज्ञान शाखेतून MSCचं शिक्षण घेतलेलं होतं, मात्र नोकरी नसल्यामुळे तो अस्वस्थ होता. बीडच्या अभिजित देशमुखची आत्महत्या ही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीही 5वी आत्महत्या आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात 22 जुलैला काकासाहेब शिंदे या तरुणानं गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. तर औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केलं होतं. त्यानंतर 29 जुलैला नांदेडमधील दाभड येथील कचरू दिगंबर कल्याणे या 42 वर्षीय व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 30 जुलै रोजी औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी येथे राहणाऱ्या प्रमोद होरे पाटील या 31 वर्षीय तरुणानं रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं फेसबुकवर मराठा आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती. त्यानंतर 31 जुलै रोजी अभिजित देशमुख या 35 वर्षीय युवकानं मराठा आरक्षणासाठी गळफास लावून घेतला. एकंदरीतच मराठा आंदोलनाची दिवसागणिक मराठा आरक्षण आंदोलन चिघळत जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरती तोडगा कधी निघतो आणि महाराष्ट्रातील हा वणवा कधी शमतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. तर अवघड चाकण पेटलेलं असताना देखील त्या ठिकाणी विश्वास नांगरे पाटील गेले आणि त्यांनी शांततेचं आवाहन केलं. काय घडलं त्यानंतर पाहणार आहोत ब्रेकनंतर.